हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. तुमचं स्वागत आहे भाई. आज मी खाल्ले शिव्या कारण मी आज उठले लेट. काय नट नवऱ्या सजून चाललेले आहेत वट पौर्णिमेला. नट नवऱ्या, मी तर नट नवऱ्याच बोलन गाईज. नट नवऱ्या अजून आमची मम्मी तिकडे आहे. गरम पण बघू. चार्ली भाई स्लीपिंग नाव तो बघून असं काम. बाय दादा. जीजू बाबू बाबू आम्ही आता तिकडे चाललोय आणि हे बघा या पोऱ्याला मला सांभाळायचं आहे आज. अरे टाकला बघ. आणि मला तयारी करायची बाकी आहे आणि गावात जायचं आहे. गावात कार्यक्रम आहे मिनी बघा. आणि मला ब्लॉग शूट करायचा आहे, फोटो काढायचं, व्हिडिओ पण शूट करायचे आहे. त्याच्यामुळे आता बघूया. जो आहे आमचा तला. वाव काय वाटतं यार. होऊ शकतं गाईज. फोनला नाही कवर. इमॅजिन जर पडला बिरला फोन काय करणार. हे बघा हा आहे आमचा तला. आणि गाईज स्पेशल गोष्ट, हे जे आहेत इथे बसायला दिले ते आमच्या मोठप्पांनी दिलेत. तुम्ही नाव पण बघू शकता, खोटा नाही बघा. चला जाऊ. घे. वाव वाव आहे गाईज त्याला आमचा. एकदम वाव वाटते मला तर. नाईस. आता सगळे आलेले आहेत फायनली. किती वाजलं काय माहिती. आणि हिला चालवत नाही बाई. कधीपासून चालतंय ती. नाही घेऊ शकत. आता इथं पूजा करतात. आणि जो आहे त्याला गायती आहे साची. आणि आमचा रोज ब्लॉग बघता. इकडे बघ. तू दिसशील टीव्ही वर तुमच्या. तू पण दिसशील तुमच्या टीव्ही वर दिसशील उद्या. हाय कर. हाय हाय. आणि आमची पोर तिकडे नुसती धावते गाईस. काय बोलू. चला. जे आमच्या तल्यावरच्या देवी आहेत बघू शकता. आणि इकडे हाय पण दिलेले आहेत. चला जाऊया बाहेर. आणि मला जायचं आहे, मला घरी जायचं आहे गाईस. कारण मला जायचं आहे घरी. कारण मला तयारी करायची आहे. मला जायचं आहे घरी कारण मला माझी तयारी बाकी आहे अजून. यांची सगळ्यांची झाले आणि मला तिथं जाऊन शूट करायचं आहे. त्याच्यामुळे मी आता तयारी करून 5 मिनिटांनी इथून सटकन डायरेक्ट घरी तयारी करून मग येतो. चला. आणि हे बघा इथलं जे काम केलं आहे बघू शकता तुम्ही. नावं. चला चला. चालू आहे पूजा. पूजा चालू आहे गाईज. गाईज आता मी करणार आहे तयारी. भेटूया सेकंड लुक मध्ये. चला. Yeah. संदेश आहे ना. थांबा इथं उभे राहू सगळे. या नको पाठवू राहू दे. मी रेडी झालेले आहे फायनली. खूप जास्त ऐकून. आणि अमर भाऊ पण आलाय. कोण आहे
गाईज ओके गाईज. आणि आप्पा शेट व्यवस्थित घे व्हिडिओ 100%. आणि आतमध्ये वगैरे आणि मग आप्पा से हाय. अरे मग कसं काय यार मग दादू झोपला आमचा. थांब रे. आणि आत्या पण आलेल्या आहेत. आमच्या जिजूंनी उपवास धरलाय ताईसाठी. वटपौर्णिमा आहे ना आज. आणि जिजूही धरलाय. ताई काय बोलतो मस्त वाटतं का तुला? आणि बाबूश्री झोपलेत आमचे. कानाप्पा कानाप्पाही आज काहीच नाही खाल्ला. काय खाता कानाप्पा? सांगा काय खाता हो तुम्ही? काय खाता सांगा काय कानाप्पा? आपल्याकडे प्रमुख पाहुणे आलेले आहेत. Happy birthday to you. Happy birthday आता आम्ही फायनली चाललेलो आहोत. आणि बाबूजी उठलेले आहेत आमचे. चला 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 जाऊ. आम्ही आता चाललोय सगळी हाय. चला रे मोठे मी कसं वाटतंय? आत्ते तुला कसं वाटतंय? काय कसं वाटतंय? भावाचा बर्थडे आहे तुमच्या आज. आणि मला पण खूप जास्त छान वाटतं. आमच्या मोठ्यापणचा आज बर्थडे आहे. आणि आता पुढे तुम्ही बघत राहा आमच्या सोबत. जुडे रहो. चला इकडून जायचं. बघू शकता काय चाललंय. आणि ते लोक पाठीत राहिलेत कारण लय टाइमपास चाललाय त्यांचा. आणि मला बोलतो तू पुढे जा कारण व्हिडिओ काढायचे तिथे जाऊ मोठ्यापणचा. चाललोय चला. एक मिनिट तुम्ही पुढे जाऊ शकता. घेऊन याला कुठं दर्शन घ्या. हो घेतो घ्या. सरपंच घ्या ना. सरपंच घ्या. या ना पुढे. या काय आता झालंय तिकडचं ते इकडं चाललंय. आणि जो गरम होत आहे आणि मला इथे लाज वाटते. आय डोंट नो वाय पण जाम गरम होतं. काय माहिती पसीने छूट गए हमारे. आणि बघा आणि मागा आहेत मोठा आणि सगळीच या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांच्यासमोर इतरही अनेक मान्यवर उपस्थित आहेत. या सगळ्यांचे मी रघुनाथ पाटील बोर्डे ग्रामस्थ आणि पनवेल तालुका शिवसेनेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करीत आहे. करतो त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले
गाईज क्राऊड झालाय साहेब माऊली घुगरे साहेब त्याचबरोबर नितळस ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय संतोष शेठ म्हात्रे. त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या रघुनाथ शेठ आणि आपल्या सीताताईंसाठी वाजले पाहिजे. आज या ठिकाणी आणखीन एक सुवर्ण कांचन योग जुळून आला तो म्हणजे स्वतः संसद रत्न खासदार आप्पासाहेब बारणे म्हणजे श्रीरंगाप्पा बारणे या ठिकाणी येणार होते, पण त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांना आज या ठिकाणी येणं शक्य झालं नाही. पण असं थोडंसं सांगणं फार क्रमप्राप्त आहे. पुत्र भावा ऐसा गुंडा ज्यांचा तिन्ही लोकी झेंडा. गुंडा म्हणजे मवाली या अर्थानं नव्हे बरं का. पुत्र भावा ऐसा गुंडा ज्यांचा तिन्ही लोकी झेंडा असा सुपुत्र बारणे साहेबांच्या पोटी निपणार आहे. ते शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख आदरणीय अतुल भगत साहेब यांचं. मी अतुल भगत साहेब त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय श्री म्हात्रे साहेब यांचं स्वतः सीताताई पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अशा मी सीताताईंना विनंती करतो मी जीजी भोपी या सर्व भगिनींचं आपण स्वागत करावं. रघुनाथ शेठ पाटील यांचा वाढदिवस साजरा होतोय. रघुनाथ शेठ यांच्या जीवनामध्ये मी सन्माननीय संजय पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते बाळकृष्ण पाटील यांचं स्वागत करावं. त्यांनी पुढे यावं आणि मी विनंती करतो तुळशीदास पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते दीपक मुंडे यांचं स्वागत करावं. भूषवतील आणि या संपूर्ण पनवेल तालुक्यातील ते सेवा करतील याची खात्री आहे. यानंतर आपण ज्यांना सोबत घेऊन काम केलं ते आमचे मार्गदर्शक आदरणीय हरिभक्तीपरायण बाळकृष्ण पाटील यांना मी 10 जून पासून बोर्ले गावाच्या विकासाची गंगा सुरू झाली असे आम्ही 15 वर्ष पाहत आहोत. त्याचे प्रतीक म्हणून माननीय आप्पासाहेब बारणे यांनी गतवर्षी बोर्ले गावाच्या तलावासाठी संरक्षण त्यांच्यासाठी 10 लाख रुपयाचा निधी दिला आणि ते काम पूर्णत्वाला गेलं. त्याचबरोबर यावर्षी मशाभूमीसाठी आम्ही सर्व तुळशीराम पाटील आणि आम्ही स्वतः रघुनाथ शेठना विनंती केली की आता हे बांधकाम वगैरे ठीक आहे, एक आपल्या गावासाठी कायमस्वरूपी अशी प्रेक्षणीय अशी मशाभूमी RCCची करण्यासाठी आपण खासदार साहेबांकडे विनंती करून एक ते काम मंजूर करावं अशी आम्ही रघुनाथ शेठकडे विनंती केली आणि रघुनाथ शेठनी त्याचा पाठपुरावा करून ते काम मंजूर केलं आणि त्याचं भूमिपूजन आज झालं. आणि या कार्यक्रमाला त्यांचे जवळचे मित्र आहेत. आम्ही सर्व मंडळी रघुनाथ शेठना विनंती करतो की ज्या पद्धतीने तुम्ही गेली 15-20 वर्ष गावासाठी गावाच्या विकासासाठी काम करीत आहात, त्याचबरोबर तुम्ही या गावाच्या आपल्या भल्यासाठी मंत्री महोदयांकडून जास्तीत जास्त निधी आणावा अशी मी त्यांना एक विनंती करतो. आणि ते काम की त्यांना राजकीय दृष्ट्या, आरोग्य दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या बल देऊ ही अशी विनंती करतो. मी थांबतो. धन्यवाद बाळकृष्ण पाटील साहेब. सर्व सामान्य गावचे सन्माननीय सरपंच, उपसरपंच, आपले सदस्य, माजी सरपंच ते मला फोन करतात. आम्ही जातो, आम्ही त्यांना भेटतो. तुम्ही सांगितलं की त्यांना पुढचं काम करत असताना आपण समाजकारणामध्ये तुम्ही बोललेत की तुम्ही जरी शेका पक्षाचे कार्यकर्ते असले तरी तुम्ही मला ओळखता करा. आम्ही आमच्यावर आई भवानी उदंड आयुष्य लाभू दे, शतायुष्य होत आणि त्यांची सेवा आम्हाला सर्वांना मिळो अशी आई जगदंबा चरणी प्रार्थना करतो. आणि आपण पुन्हा एकदा सांगितल्याप्रमाणे पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही जो वाढीव निधी मागितलेला आहे तो निधी पुढच्या वर्षी नक्की तो मिळेल. आणि त्या कार्यक्रमासाठी स्वतः बारणे साहेब आणि आमचे रायगडचे मंत्री गोगावले साहेब हे उपस्थित असतील अशी मी आशा व्यक्त करतो. अशी तुम्हाला आश्वासन देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अतुल शेठ. या ठिकाणी मला रोटी संबंधातलं नातं म्हणजे आम्ही रघु शेठकडे पाहतो आणि कुठलंही काम असेल
तरी रघुशेठ हक्कानी फोन करतात, हक्कानी आप्पांना सांगतात की आप्पा तुम्हाला हे काम पूर्ण करायचंय, या ठिकाणी तुम्हाला कार्यक्रमाला यायचंय. अशा आमच्या जवळचे रघुशेठ यांना मी तुमच्या मागे खंबीरपणे राहो एवढी मी आईचरणी प्रार्थना करतो. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने इथं प्रामुख्याने उपस्थित असलेले आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय अतुल शेठ भगत साहेब, त्याच पद्धतीने या गावचे माजी सरपंच आणि ज्यांच्या हातून ज्येष्ठ पदाधिकारी असतील यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न संपूर्ण या पनवेल तालुक्यात होत आहे. त्याच अनुषंगाने मी खरं तर पक्षाच्या वरिष्ठांना सांगितलं की माझ्याकडे खरं तर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी आहे. रघुनाथ दादांचं अभिष्ट चिंतन विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं केलं जात आहे. मी सर्व ज्येष्ठ नागरिकांना विनंती करेन, विशेषतः भगिनींना विनंती आहे की आपण पुढे येऊन ह्या छत्र्या स्वीकाराव्यात. सचिव आणि श्रीरंगाप्पा बारणे यांचे सुपुत्र सन्माननीय विश्वजित दादा बारणे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. शालेय विद्यार्थ्यांना, गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी शालेय साहित्य वाटप करून सन्मान केला जातो आहे. एक प्रकारचा सण लहान मुलांसाठीचा आहे. प्रत्येक वर्षी या दिवसाची ही लहान मुली वाट पाहणार या शंका नाही, कारण प्रत्येक इकडे छत्र्या वाटतात आणि इथं गर्दी झाली, गर्दी काय. ओके, आता कार्यक्रम झालेला आहे आणि तुम्ही मला सबस्क्राईब करता का ते सांगा. काय नाही करत, खोटा बोलता तुम्ही. मोबाईल घेतलेले पण व्हिडिओ बघले तरी ठीक आहे, चला. तुमचा हर एक ब्लॉग बघताय. तिकडून चल जाऊ, इकडूनच. बाय बाय, टाटा, सी यू अगेन. आमची ताई आणि भाऊ चालले मस्त स्कूटीवर आणि आम्ही जाणार सवारी. हा, बसतो तिथं. चला, से हाय. हाय कर, हाय हाय कर. चला, हाय. आता आम्ही चाललोय सगळी घरी. सगळं हे घ्या धारा. चला. अरे तिकडून का र काय जातं, सगळं झालाय आणि आम्ही चाललो घरी. चला, घरी जाऊ. गाय जिथे भाऊ आणि बाईला जेवतात आणि बाबू आणि आमच्या बहिणी तरी बोला यार. चला. आणि आमचे हाल झाले तेवढा, गरमी गरमी गरमी. चला, इथं काय चाललंय? हा, काय चाललंय इथं? गायजांना काढायचे होते फोटोज, तिथे फोटो पण काढून झाले आणि अजून जेवलो नाही. 4 तर वाजला असणार, काहीच नाही काढलं, फक्त पाणी गेलं. आता बघूया. चला. इथे खूप जास्त काम आपलं या झालं, काय बोलता नाही ना. ओके, तर मग आता आम्ही ठरवलंय की आम्ही ते विकणार आहोत. जाऊ विकायला जायचं ठरवलंय. जाऊ. आवाज द्या. शिवसेनेचे शाखा प्रमुख स्वतः उपस्थित. काय बोलतोस? आता बड्डे आमच्या पप्पाही सांगितले गरिबांना मदत करा, ते केक बीक काय हालू नका. 3 रुपयाचा केक बोलतात. काय 3 रुपयाचा केक? वा वहिनी,
वहिनीने केक बिक चालवलाय घरी ते आलेलं ते वहिनी टाकन हो मी. वहिनी मी टाकन. केक चालवला. केक केक नाही भारी लागतोय. भारी होता केक. मी नाही खाल्ला. क्या हो रहा है यहाँ पे? तो बोलतोय कमल बीजेपी का मिळवलं. कमल लक्ष्मीचा असतो बीजेपीचा नसतो. कमल बीजेपी. आम्ही बीजेपी हटवले आमच्या जिंदगी मधून. ओके लक्ष्मीचे हा. आमच्या आजोबा मला लक्ष्मी बोलतात म्हणून मी हो. लक्ष्मीचा कपल पाडतो. ओके नाचून पण दाखवत त्यांना. काय जाऊ बा. तर कंटाळा आलाय आम्हाला. आणि आता बघू काय काय आहे तर नाही प्लॅन. पण मी आता मस्तपैकी व्हिडिओ एडिट करतो मोठ्यापांची. नाव करून टाकूया आणि यूट्यूबला टाकेनच व्हिडिओ. आणि उद्याचा ब्लॉग मी आज रात्री पोस्ट म्हणजे टाकन प्रीमियर लावून. वय आई कसलं टेन्शन आलं बाईला. हा गाईज अंग सोडून तापलेलं आहे सगळ्यांना. इथं तुला पण तिला नाचायचं आहे. तुला नाचायचं आहे नाही. चार्ली याडा झालाय. तुम्ही चावला होता चावला होता. मारताय तो आता पण मारताय. चार्ली एक बेबी आहे. ओके गाईज कट कराय. यडी झाले सगळे यडी. आ जाओ. क्या हो रहा है मोठी मम्मी? काय बोलतो? काय ना आता सगळी घेऊन सगळं झालं. आता बसतो भांडे आम्ही दोघे जणी. कारण लास्ट पर्यंत आम्हाला दोघे भांडे घासायला लागतात. चांगलं काय आजच्या घासते पण आज आपल्याला नको. भांडी घासा. हा तर आता भांडी घालतो. आणि मी आज नवीन कवर घेतलाय. फायनली मुहूर्त लागलाय आपल्या फोनला कवर घ्यायचं. कस्तुरीनी काय 1x आहे काय यार. मला वाटलं हे आमचा घरातला माझा फेवरेट मिरर. आज कसली मस्त दिसते मी. पिंक पिंक प्रिटी पिंक. क्लीनअप वाला आहे. तर आता आपण बघूयात. बघू दे. नाच गेला पण वाया नाही गेला. फालतू फालतू डायलॉग. गावठी डायलॉग. आता आलाय. गावठी डायलॉग. कसरी कसरी. तुला काढायचं आहे. तसं एवढा भारी फोटो काढला ना त्याने. माझा 1x मध्ये फोटो काढला. काय बोलू असला कुठं माणूस. चल उभा राहा. चल लवकर. आता झालं इव्हिनिंग आणि मी आत्ताशी तोंड धुवून आले. आणि बहिणी पण आलेत. मी आत्ता फ्रेश होऊन झालो. किती आत्ता किती वाजलं? आताच झालो 7 वाजले. तसं नाही. व्हिडिओ पण एडिट केली. बाहेर तर अजून फ्रेश होत नाही झाला. होईल जायचंय मला बाहेर. अच्छा म्हणून. वहिनी तुम्ही काय बोलता? काय बोलू. बोला काहीतरी. तयारी चालली. बोलले बघा असं बोलले टाकायला. एंटरटेनमेंटच नाही करत ते लोक. आणि मी आज घेतलाय नवीन कवर. फायनली त्या फोनला मुहूर्त लागलाय कवर घ्यायचा. आणि हे बघा एवढे सारे बुके झालेत आज. बाहेर कोण नाही तरी फॅन चालूच आहे. वा. तर गाईज काय सांगू खूप छान वाटलं. असं मस्त वाटलं आज. काय असं वाईट नाही वाटलं पण मस्त वाटलं. आणि तिकडं आप्पा आणि बाबूला आमच्या नुसता फिरायला लागतं गाईज. त्याच्यामुळं मग आप्पा फिरवते बाबूला. बाकी सगळी कुठे आहेत आय डोंट नो वाय. बाबू इन सदमा गाईज. बघा चला. चला. बाबूला झोप नाही आली तरी झोपवतो. झोपलेला तो. असं कोण बोलतो ना काय. दुसरे पाटील साहेब आलेले आहेत. पार्टी द्या सगळ्यांना आज तुम्ही. आता घ्या ना. तुझे बाबा घेत नाही तुला. बाबाही बसवला
असं पुढं त्याला समोसा पाहिजे, समोसा पाहिजे त्याला. ब्लँकेट पाहिजे तुला ना, तुला किती वेळेला कामं सांगायची. एवढं करता नको बोलू. अरे काय पागल व्हायचं. आता बघ दाराचा झोपायला बोलायला वहिनीकडे काय बघतोय बाहेरकडे बघून काय बाजारात तिची मुलाखत घेते काय डायरेक्ट. अरे तू एवढी काय कन्फ्युज आहे बाई. काकी कॅमेरामॅन झाले आणि मोठे म्हणून मी वरण बनवते. आज आमच्या घरी सगळी जेवायला आहे. मोठ्या पप्पांचा बड्डे त्या निमित्त. आणि एवढी डाळ आणि डाळीची फोडणी. असं आम्ही डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी टाकतो. मॅडम आपल्या बाबूला झोपवतात. झोपवा ए श्रद्धा, बाबूच्या तोंडात बोट घाल ना. नाही बोलत. त्या दिवशी श्रद्धाच्या नाही ए तांब्र श्रद्धाच्या बाबू चावला ना बघ श्रद्धा. ए आपले कपडे बघा सगळ्यांना घेतो तुम्ही. गाईस काय नाही फरक पडत. डेली रुटीन. आम्ही आमच्या डेली रुटीन मध्ये आलेलो आहोत. काय चाललंय आईला. ओ माय गॉड. वेट अरे निक्की वहिनी भांडी घासते गाईज. वहिनी कधीपासून नाही ती दुपारी पण घासत होती पण तिला मी नको बोललो होतो. हो वहिनी राहू दे. हो थंबनेल काय डायरेक्ट आता. आणि इथं काय कॉफी चहा आहे ना. त्यात डाळ आहे आणि भात. ओके. आणि इकडे हा मोनिका वहिनी काय करणार आहे. तू पापड चालणार आहे पुढचं. अच्छा चांगलं आहे. त्या मारू दे. तुझा सिंगरीत पर्यंत चाललाय. भाभी झाली आज मी. ताई तू काय बोलतो. नथिंग. अरे बापू काय बोलतो तू काय बोलतो. बोल काहीतरी. काहीच नाही. तुझ्या परत लागला. अरे काय खोटी लढत तू. काही तिला लागो नाही लागो ती खोटाच रडतं कधी पण. इकडे बघ नाही खोटे काय आहे म्हणतो. काय लागले तरी पण काय बोलत. खोटी आहे तू एकदम. खोटी लढत तू. ला हेच आता किती बुके आहेत ताई. किती आहेत किती आहेत. 21. मग दुकान टाकतोस ना तू. 4 बुके त्या सोड तू दुकान टाकतोस. ओके चला गाईज फोटो काढूया. आणि माझे कपडे बघू शकता. सगळी पोझिशन मध्ये आलेत आपल्या फोटोच्या. इथं समासच ना. हे बघू शकता. काय पण ना स्वतः बोलतो गाईज. भारी आहे गाईज. आहे फोटो गाईज. आली झाली. आला आला नाही काय पाहिजे येडी झाली गाईज. चाललो आता मोठा पप्पा. येडी झाली. गाईज जेवून घ्या. सॉरी जेवायला या. जेवून घ्या बोलतोय. जेवून घ्या बोललो डायरेक्ट त्यांना. वा जेवायला या. पनीर टिक्का आहे ना. पनीर मसाला आहे ना. नाही मला नको. मला नको वहिनी यार. वहिनी मला नको आहे. नाही मी नाही खात. दिला आहे काकी उचल. डबल घेते. चणा डाळ मशरूम आहे आणि पनीर मसाला आहे आणि भजी आहे. आणि सगळी बसले तिथं.
आमचे बाबा गेलो. ताई 50 वेळा तरी बोलले असेल ब्लॉग मध्ये घेतली नाही. आता जेव्हा पण ब्लॉग बनवाल पहिला व्हिडिओ कॉल करून गुड मॉर्निंग तुझ्याकडून मी बोलून घेईल. ठीक आहे ठीक आहे ओके लावतो पाहिजे. खुशी कसला यार काहीच. ओके चॅलेंज लावतो का. ओके आणि जर तुने उचलला नाही तर त्या माझी चूक नाही. नाही पाहिजे नको चॅलेंज कॅन्सल. कुठली गाडी पाहिजे चला इकडे बघा गाईस काय चाललंय बघा. मामू आणि भाचा पेट माणूस आलेला आहे. आता बघा एंट्री मारल. मार लवकर चल एंट्री मार लवकर. याडाच आहे बाबा. ओके चला त्याला वाटतं आईस्क्रीम आणले पण नाही आणली. आता आणलाय कुठे आहे गाणाप्पा. अमूलवाली आणली. जर चल घरात नाही जा नीट डर नाही तर इथंच आईस्क्रीमचा करशील वाटोला. अरे गाईच अरे बाबा गाईच मला हे नाही उचलत बाकीचं दूरच. चला घरात माझ्या डोक्यावर होतं बाबू आईस्क्रीम साठी. बघा आप्पा दे आईस्क्रीम दे आप्पा. ए हे बघ बाबू ए आईस्क्रीम विसरला गाईच. बघू घातला श्रद्धा बाबू. ही येडी आई आमच्या घरातली येडी. बाबू इज सो हँग. बाबू अरे काय बाबू काय रे गाणी काय बोला लवकर. गाणी लाग ए गाणी काय दो आज पौर्णिमा काय. चला सयानो चला केक कापा सयानो केक कापा लवकर. मी कापतो ना टेन्शन काय घेतो मी कापतो. हॅपी बर्थडे मोठे पप्पा. अरे यार हे का नाही आलं. हॅपी बर्थडे मोठे पप्पा. हॅपी बर्थडे मोठे पप्पा हॅपी बर्थडे. गाई झालं मला चक्कर बोलतात. मी मोठ्या पप्पाच्या वाटणीचा कापला. दादा लिवलाय त्याच्यावर बायकाला कापायचं होतं मी नाही कापणार. हात घालून नका कोणी सोनू खायचे सगळ्यांना काढून द्या पीस. तू उभा हो. पौर्णिमा सुवासनेची चला सयानो चला. अरे बाय ए चला सयानो चला. ए चला फिरायला. हॅपी वट पौर्णिमा वाला गाईज मी तिच्या तोंडात केक तुकला फक्त जरासा तुरला. मी झूम करीन फक्त जरासा तुरला. मी झूम करीन फक्त जरासा तुरला. मी झूम करीन. गाईज मी कापला आणि खाता सुहासनींना केक कापूया गाईज. यो भारी आहे यो का यो का यो छान आहे गाईज. अरे मला तर वाटतं या लावलं याच्यावर बस झालं. चला मी आता आईस्क्रीम देणार आहे. आईस्क्रीम अरे मी देतो तुम्हाला. चल मी भरतो. मी टपाल करून टाकेन. गाईज याडी झालं. याडी आईस्क्रीम चाललो मी. अरे बस चालले म्हणताय काय. हेच पोझिशन असतं कधी पण. अरे देव
गाईज वाट लावलीस तुम्ही. रोजचा नाटक आहे त्याचा. गाईज काय आहे, गुडी द्यायला पत्रावली मध्ये आईस्क्रीम दे. गुडी द्याय पत्रावली आणतो, पत्रावलीत आईस्क्रीम. अरे बाबा गाईज ऐ मोठ्या मिनी बघ आणलाय आईस्क्रीम खायला. ओके गाईज चला. नाही रे गाईज आहे डिश, चला खाऊ. आम्ही खाता होता फालुदा आईस्क्रीम पण गावात चमचा दिला खायला. गाईज बाबूला चमचा दिला आणि तिकडे मोठी अम्मी सगळी खातात. आत्या आत्या कसं आहे आईस्क्रीम? मस्त माझ्या आवडीचा आईस्क्रीम बघा फालुदा आहे नक्की. काय आहे तुझा फालुदा? माझा आईस्क्रीम आहे. श्रद्धा इकडे. अय श्रद्धा काय बोललीस तू मगाशी? सांग ना पण. कुणाचा बर्थडे सांग बघू. कोणाचा बर्थडे आहे पिल्लू? मगाशी व्हिडिओ डॅडीला पाठवू का? कोणाचा बर्थडे आहे? जा तिकडं. चला गाईज. तर गाईज इथे पण आहे बघा चालू आहे काम आणि आम्ही आता ब्लॉग एंड करतो. बोल बाय गाईज. बाय गाईज. लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब. आमच्या पप्पांना सपोर्ट करा. बाय.